KDP आणि इट्सीवर तुमचं स्वतःचं पुस्तक विकायचं आहे? चला तर सुरुवात करूया. क्रिएटिंग अ स्टोरी. तर स्टोरी क्रिएट करण्यासाठी आपण कॅनव्हासोबतच वापर करणार आहोत ChatGPTचा. पण ChatGPTवर आलेलो आहोत आणि इथे आपण प्रॉम्प्ट लिहिणार आहोत. राईट अ शॉर्ट स्टोरी फॉर 6 to 8 years एज ग्रुप. एज ग्रुप आपल्याला टाकून द्यायची आहे. आपल्याला किती वयाच्या मुलांसाठी ही स्टोरी क्रिएट करायची आहे. आणि टायटल जर तुमचं ऑलरेडी डिसाइडेड असेल तर फारच उत्तम. तर टायटल मी ऑलरेडी डिसाईड केलेला होता. टायटल इज द लिटिल स्टार हू लॉस्ट हर शाईन. तर माझ्या स्टोरीचं नाव आहे द लिटिल स्टार हू लॉस्ट हर शाईन. ही स्टोरी मी ChatGPTकडनं सर्च केलेली होती. त्यावरती मला आता बुक बनवायची आहे. काही स्पेशल प्रॉम्प्ट तुम्ही देऊ शकता की तुम्हाला काय हवं आहे एक्झॅक्टली. काही ॲडिशनल, जसं मला हवं आहे की मस्ट इन्क्लूड ब्युटिफुल नाईट सीनरी त्या स्टोरीसाठी अँड अदर कॅरेक्टर्स. म्हणजे हे सगळं मला माझ्या स्टोरी बुकमध्ये हवं आहे. आणि बघा, क्षणात त्यांनी आपल्याला स्टोरी क्रिएट करून दिलेली आहे. आता ही आपण जशीच्या तशी वापरणार आहोत का? तर नाही. एक आणखीन प्रॉम्प्ट लिहायचा आहे. नाव डिवाइड दिस स्टोरी इंटू 12 पार्ट्स. कारण लहान मुलांना छोटे छोटे पार्ट्समधली स्टोरी आवडते. तर छोट्या छोट्या ओळींमध्ये आपण त्यांना डिवाइड केलेलं आहे. बघा, त्यांनी आपल्याला 12 पार्ट्स करून दिलेले आहेत. प्रत्येकचं टायटल देखील वेगळं आहे. छोटे छोटे लेसन्स म्हणू शकतो आपण. आणि एक प्रॉम्प्ट द्यायचं आहे परत. नाव राईट इमेज प्रॉम्प्ट फॉर ईच पार्ट. आता कॅनव्हा AI साठी आपल्याला प्रॉम्प्ट काय द्यायचे ते सुद्धा आपण ChatGPTकडनंच लिहून घेणार आहोत. म्हणजे आपलं काम एकदम सोपं होणार आहे. तर 12 पार्टसाठी 12 प्रॉम्प्ट्स जे आपण कॉपी करणार आहोत इथून आणि ते पेस्ट करायचं आहे कॅनव्हाच्या AI वरती. तर पहिला प्रॉम्प्ट मी कॉपी केला आणि आपण जाणार आता कॅनव्हा AI मध्ये आणि इथे सिम्पली येऊन आपल्याला पेस्ट करायचं आहे. आणि क्रिएट अॅन इमेज स्टाईल आपण घेणार आहोत. इलुस्ट्रेशन तुम्ही कुठली स्टाईल घेऊ शकता. आणि आपल्याला साईज हवी आहे स्क्वेअर साईज 1:1. आणि क्रिएटवर क्लिक केलं मी. तर आता आपल्याला 4 ऑप्शन मिळणार आहेत. बघा, त्यांनी 4 ऑप्शन दिले. पण जो बेस्ट सूट होतो ना आपल्या स्टोरीसाठी तो आपण चेक करून घ्यायचा. तर माझ्या स्टोरीसाठी मला शायनिंग स्टार हवा आहे. तर मी या फर्स्टसाठी जाणार. आणि हा एकदम परफेक्ट आहे माझ्या स्टोरी बुकसाठी. तर याला मी सिम्पली डाउनलोड करून घ्यायचं आहे. बघा, तो वरती ॲरो आहे. ठीक आहे. आता बॅक जाऊया आणि सेम रिपीट करूया. फ्रेंड्स, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की पहिला प्रॉम्प्ट आपल्याला ॲज इट इज कॉपी करून ठेवायचा आहे. त्यापुढेच आपण बाकीचे प्रॉम्प्ट घेणार. कारण की त्या पहिल्या प्रॉम्प्टमध्येच बुकमध्ये एक्झॅक्टली कशाबद्दल सांगितलेलं आहे त्याचं रिव्हिजन आहे. त्यामुळे मागचं काय चाललं आहे हे सांगितल्याशिवाय कॅनव्हा AIला पुढची स्टोरी क्रिएट करता येणार नाही आहे. तो काहीतरी वेगळंच क्रिएट करून देईल. त्यामुळे त्याला रिव्हिजन देणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर इथे मी पहिला प्रॉम्प्ट कॉपी केला आणि त्यानंतर मी आता सेकंड प्रॉम्प्ट इथे कॉपी करते त्याच्या पुढे. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे याला थोडं रिवाईज करणं आवश्यक आहे. नाहीतर तो फक्त सेकंड, थर्ड, फोर्थ अशा फक्त त्या 2-3 ओळींच्या प्रॉम्प्ट्सवरतीच आपल्याला इमेज काढून देणार आणि तो आपल्या पहिल्या पेजशी मॅच होणार नाही. तर हा इथे बघा, आता सेकंड पेजचा जो प्रॉम्प्ट होता तो त्यांनी व्यवस्थित काढून दिलेला आहे आणि त्याला देखील मी डाउनलोड केलं आहे. तुम्ही जशी जशी स्टोरी क्रिएट कराल ना तर तुम्हाला ते आपोआप लक्षात येणार आहे. आता परत पहिला प्रॉम्प्ट घेणार मी. कॉपी केलं आणि त्यापुढेच आता मी तिसरा पेज कॉपी करणार आहे. हा बघा, तिसरा प्रॉम्प्ट. नुसता तिसरा घेतला असताना तर त्यांनी वेगळंच आपल्याला काहीतरी क्रिएट करून दिलेलं असतं जो आपल्या स्टोरीशी मॅच झालेला नसता. तर इथे आपल्याला 4 ऑप्शन मिळालेत परत. आता यापैकी जो बेस्ट सूट होतो माझ्या तिसऱ्या प्रॉम्प्टशी तर तो मी सिलेक्ट करून घेणार. डाउनलोड करूया. आणि अशा प्रकारे सगळे पेजेस मी क्रिएट करून घेतले. आता नेक्स्ट पार्ट आहे डिझायनिंग. डिझायनिंगसाठी इथे आपण टेम्पलेट्समध्ये आलेलो आहोत. लिहायचं स्टोरी बुक. आणि आपल्याला ब्लँक पेज घ्यायचा आहे.
आपल्याला बेसिकली साईज हवी होती स्टोरी बुकची, त्यामुळे आपण तिथे स्टोरी बुक लिहिलेलं. आता इथे आपल्याला जे आतापर्यंत सगळे इमेजेस आपण कॅनवा याकडनं घेतले ते सिम्पली अपलोड करून घ्यायचे आहेत. एक एक करून मी इथे सगळे अपलोड करून घेते आणि त्यानुसार आपल्याला प्रत्येक पेज डिझाईन करायचा आहे. तर आपले 12ही पेजेसचे जे इमेजेस होते ते सगळे आपण अपलोड केले. आता यापैकी जो बेस्ट आहे तो मी कवर पेजसाठी निवडला आणि आपण कवर पेज बनवतोय. तर इथे आपण आपल्या स्टोरीचं टायटल टाकणार आहोत. टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट केला आणि स्टोरीचं नाव लिहिते मी द लिटल स्टार हू लॉस्ट हर शाईन. फॉन्ट कलर चेंज करू, साईज नीट ॲडजस्ट करून घेऊ सेंटरला. फॉन्ट स्टाईल आपण चेक करूया किड्समध्ये आपल्याला काही चांगलं भेटते का, कारण आपल्याला बोल्ड फॉन्ट हवं आहे. त्यामुळे मी इथे सगळे बोल्ड फॉन्ट ट्राय करून बघते. तर आपण एक बोल्ड फॉन्ट सिलेक्ट करून घेऊया. हा कार्टर 1 याला मी इथे व्यवस्थित प्लेस केलं, साईज इन्क्रीज केली. त्याला काही इफेक्ट्स आपण ट्राय करून बघू. वेगवेगळे कलर्स ट्राय करून बघूया. तर ठीक आहे, हा रेडी झालेला आहे. आता यानंतर हा कवर पेज झाल्यानंतर आपल्याला पहिला पेज क्रिएट करायचा आहे. ॲड पेज करायचं. बॅकग्राऊंड सिलेक्ट करण्यासाठी एलिमेंट्समध्ये मी लिहिणार आहे अ नाईट स्काय फुल ऑफ ट्विंकलिंग स्टार्स. स्टार्सबद्दल स्टोरी आहे त्यामुळे ट्विंकलिंग स्टार्स आणि इलिस्ट्रेशन बॅकग्राऊंड हवं आहे आपल्याला. तर इथे छान छान बॅकग्राऊंड्स आपल्याला एक्सप्लोर करायला मिळत आहेत. त्यापैकी 2 सिलेक्ट केले मी आणि हा एक बेस्ट वाटतोय, आपल्या स्टोरीशी मॅच होतोय. त्याला आपण ॲज अ बॅकग्राऊंड म्हणून प्लेस केलं, तिथे सेट केलं. आता त्याची ट्रान्सपरन्सी आपण कमी करून घेणार आहोत आणि कलर एक डार्क कलर घेऊया ब्ल्यूमध्ये. एवढा डार्क नको आहे. आपण काय करणार आहोत, त्याला एकदम लाईट कलरमध्ये ठेवणार आहोत आणि ते स्टार पण आपल्याला दिसायला हवे, तसं आपण ट्रान्सपरन्सी सेट केली. आता इथे मी सर्च करते क्लाउड फ्रेम. लहान मुलांच्या पुस्तकात किती छान छान फ्रेम्स असतात, तर तसंच आपल्याला छान छान फ्रेम्स घ्यायचे आहेत. त्याला मी व्यवस्थित सेट केलं आणि पहिल्या पेजचा इमेज आपल्याला शोधायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे की कोणतं होतं आणि तो इथे इन्सर्ट करायचा आहे. त्यानंतर एक टेक्स्ट बॉक्स घेऊया, कलर चेंज करूया ब्ल्यू आणि ChatGPTवरनं पहिला पेजचा टेक्स्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. बघा पार्ट 1चा टेक्स्ट, आणि तो येऊन सिम्पली या टेक्स्ट बॉक्समध्ये पेस्ट करायचा आहे. आता व्यवस्थित अलाइन करून घेऊया आपण या टेक्स्टला, स्पष्ट दिसेल असा. त्याचं फॉन्ट स्टाईल मी चेंज करते, वेगवेगळे फॉन्ट्स ट्राय करू. इथे एक कॉमिक सॅन्स म्हणून हा एक छान फॉन्ट आहे, लहान मुलांसाठी यूज करू शकतो. अलाइनमेंट लेफ्ट अलाइनमेंट सिलेक्ट केली आहे, साईज वाढवला आणि दोघांना व्यवस्थित अलाइन केलं. तर आपला पहिला पेज रेडी झालेला आहे. आता असेच आपल्याला बाकीचे पेज पण बनवून घ्यायचे आहेत. तर या पेजचा बॅकग्राऊंड घेण्यासाठी मी सिम्पली डुप्लिकेट पेज करणार आहे, सेम बॅकग्राऊंड असण्यासाठी. यापैकी इमेज आणि टेक्स्ट आपल्याला डिलीट करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या पेजसाठी इथे मी वेगळा फ्रेम घेणार आहे, म्हणजे क्लाउड फ्रेम्समधला दुसरा फ्रेम प्लेस करूया व्यवस्थित. आणि दुसरा टेक्स्ट आपल्याला इथे कॉपी करून घ्यायचा आहे, आपला पार्ट 2 टेक्स्ट. इथे येऊन पेस्ट करूया. पहिल्या पेज सारखाच सेम कलर, सेम फॉन्ट स्टाईल आणि साईज सगळं सेम ठेवायचं आहे, कारण सगळे पेज आपल्याला सेम ठेवायचे आहेत.
आता यामध्ये सेकंड पेजची पिक आपल्याला इन्सर्ट करायची आहे. तर दुसरा पेज देखील आपला ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. अशाच प्रकारे आपण सगळे पेज क्रिएट करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता यानंतर शेअरमध्ये जाऊन इथे 3 डॉट्सवर क्लिक करा आणि खाली सर्च करा हेजिन फ्लिपबुक. हेजिन फ्लिपबुक ओपन करायचं आणि सिलेक्ट करायचे सगळे पेजेस, ऑल पेजेस. चेक करून घ्यायचं आपले सगळे पेजेसवर टिक आहे की नाही आणि त्यानंतर डन करून सेव्ह करायचं आहे. डन अँड सेव्ह. तर आपली बुक प्रिपेअर होणार आहे क्षणातच. डिझाईन सेव्ह झालेली आहे. आता याला व्ह्यू करून बघूया आपण आणि आपली फ्लिप बुक रेडी होणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे पेज ओपन झालेला आहे हेजिनचं आणि या अकाउंटमध्ये जो एक डायलॉग बॉक्स येणार आहे त्याला रीड करा आणि क्लोज करा आणि आपली फ्लिप बुक रेडी झालेली आहे. किती क्यूट वाटते ना. बघा आपण त्याला छान फ्लिप करून देखील बघू शकतोय. तर तुम्ही देखील छान छान स्टोरीज क्रिएट करून बघा आणि मला माहिती आहे तुम्हाला उत्सुकता असेल की यानंतर आपण त्याला Amazon KDP आणि Etsy सारख्या वेबसाईटवर कसं सेल करू शकतो. तर ती प्रोसिजरसुद्धा मी लवकरच घेऊन येणार आहे. पण तोपर्यंत तुम्ही छान छान स्टोरीजला स्वतः क्रिएट करून बघा आणि आजचा ट्युटोरियल हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.